दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या तमाम प्रेक्षकांचं मी उन्नती जगदाळे आजच्या या कार्यक्रमात स्वागत करते आहे. मुंबई आहे माया नगरी, स्वप्न नगरी आणि चित्रपट नगरी. मुंबईत सध्या सुरू आहे 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. हा महोत्सव सध्या NFDC आणि मुंबईतल्या काही विशिष्ट ठिकाणी सुरू आहे. रसिको हो, सादर आहे 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दूरदर्शन वृत्तांत. एकोणिसाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काय काय पाहायला मिळतंय? जगभरातनं चित्रपटप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बघायला मिळत आहेत आणि त्यासोबतच स्पर्धेत सहभागी झालेले वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट बघायला मिळत आहेत. या चित्रपट महोत्सवात भारतातील विविध भाषा तर आहेच आहे, पण देशभरातल्या विदेशातल्या वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट पाहायला मिळतात. एक चित्रपट असाच एका वेगळ्या भाषेत आहे, हरिनारायण, आणि त्याचे दिग्दर्शक आता माझ्यासोबत आहेत, उत्पल दत्तजी. क्या है आपके चित्रपट की स्टोरी लाइन? The film I made in Assamese from a far away from this place, but it came to an international platform and so many people will watch it. That is a kind of, it gives me a kind of pleasure and sensation. That what was when I made the film, my intention was that I want to bring the person to outside Assam, and this is almost fulfilled. I'm really happy and I'm immensely pleased, and I thank you and your team to give me the chance to speak about my film. हरिनारायण या चित्रपटाच्या निर्मात्या वंदना दत्त आपल्यासोबत आहेत. ते आपल्या चित्रपटाविषयीचा अनुभव सांगतात इंग्लिशमधून. Today I am very happy that Harinarayan, the film, has become the winner. So I am the luckiest daughter of Harinarayan. So today I am very happy that in memory of my father, whatever film is made, it's really appreciated by the organization, and he happens to be the first writer of textbook, Assamese textbook. Previously there was no textbook in Assamese, so he was the person who started writing textbook for the school, and he is the person who collected religious books from different satras of Assam, and he published and just is distributed this all religious book to the masses to read. Nowadays this book is appreciated and it is read by the people of Assam, and it is really appreciated. I am really happy and very lucky to be his daughter. दूरदर्शनचं आणि ज्यांचं नातं जुनं आहे आपल्याशी आणि दूरदर्शनशीही, सुरभीच्या माध्यमातून आपल्याला ज्या नेहमीच भेटायला यायच्या, मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आहे, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री हम आपके कोनमध्ये विशेष पसंती ज्यांना मिळाली अशा रेणुकाताई शहाणे आपल्यासोबत आहे. नमस्कार. धन्यवाद. कसं वाटतंय मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात? फारच चांगलं, कारण एकतर आपली जन्मभूमी कर्मभूमी अशा ठिकाणी हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा असा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तो पण लघु चित्रपटांसाठी खास आयोजित केला जातो, आणि ते पण 2 वर्षातून एकदाच. त्यामुळे खूप विशेष आहे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी मराठी ॲनिमेशन शॉर्ट फिल्म उद्या दाखवण्यात येणार आहे, त्यामुळे मी एक पार्टिसिपंट म्हणून पण आणि एक प्रेक्षक म्हणून पण ह्याचा आस्वाद घेते आहे. आज कोणता चित्रपट पाहिला?
मी बरेच नॅशनल कॉम्पिटिशनच्या जे लघु चित्रपट आहेत त्यातले अनेक पाहिले. त्याच्यातले एक मालवणीतला होता केकी म्हणून, मग एक मोर्फोत आसामीज होता, आता एक सलून म्हणून तामिळनाडूचा पाहिला, अनेक विविध भाषांची एक चायनीज कोलकात्यामधून चायनीज एक लघु चित्रपट पाहिला. त्यामुळे आपला भारत जसा आहे विविध अंगी, तशा प्रकारचे विविध अंगी असे चित्रपट पाहायला मिळाले आणि खूप वेगवेगळे विषय, खूप वेगवेगळ्या तऱ्हेने प्रेझेंट केलेले विषय आहेत. त्यामुळे आपण एक प्रेक्षक म्हणून पण प्रगल्भ होतो, आपल्याला विचार करायलासुद्धा एक वाव मिळतो वेगवेगळे जे आशय तो बघून. सो मला वाटतं खूप असं समृद्ध करणारा अनुभव आहे. नक्कीच जे चित्रपटप्रेमी आहे ते तर येतातच, पण जे चित्रपटाचा अभ्यास करतात ते चित्रपट अभ्यासक आणि तरुण अभिनेता अभिनेत्री किंवा कोणत्याही वयाचे त्यांनी इथे येणं कितपत महत्त्वाचं आहे, त्यांना काय संदेश द्याल? नाही, मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे, कारण एकतर लघु चित्रपट जो प्रकार आहे तो खूप प्रस्थापित लोक असं करत नाहीत खरं तर. म्हणजे जे सुरुवात करत असतात, जे इच्छुक आहेत खूप मोठं चित्रपट बनवायचं वगैरे, त्यांची पहिली पायरी असते. पण मला असं वाटतं की ज्या प्रकारे लघु चित्रपट आपण बनवू शकतो आणि ज्या विविध प्रकारच्या कल्पना आपण त्याच्यात आणू शकतो, ते नेहमीच मोठ्या चित्रपटांमध्ये आपण आणू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये कमर्शियल विषय येतो आणि बरंच काही. तर त्यामुळे मला वाटतं की एक फिल्म जागरूकतेसाठी अशा महोत्सवांचं आणि असे चित्रपट पाहण्याचं फार महत्त्व आहे. आणि इवन ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं की आपण अपडेट होत राहतो, कारण आम्ही म्हटलं तसं विविध क्षेत्रामधली, विविध वयांची, विविध प्रकारच्या भूमिका असलेले लोक आणि त्यांचे चित्रपट पाहिल्यानंतर आपण पण एक जरा विस्तार आपला होतो. नक्कीच नक्कीच. दिग्दर्शक वरुण टंडन आपल्यासोबत आहे. थर्सडे स्पेशल ही त्यांची मूवी. स्क्रीनिंग हो गया आपके मूवी का? कैसा रहा? जी बहुत अच्छा था एंड इट वाज अ पैक थिएटर एंड लोग बहुत रिएक्ट कर रहे थे, हंस रहे थे, इमोशनल हो रहे थे, तो बहुत अच्छा लगा. क्या स्टोरी? ये स्टोरी लाइन एक ओल्ड एज कपल के बारे में है जो क्लोज टू रिटायरमेंट है और वो कैसे अपनी छोटी छोटी चीज़ों के ज़रिए अपनी जीवन में आनंद लाते हैं और अपनी जीवन को और रसीला बनाते हैं. सबका अपना अपना अलग तरीका होता है, तो एक क्लोज टू रिटायरमेंट कपल के बारे में है और कैसे वो अपने हर हफ्ते को, अपने हर थर्सडे को, पिक्चर का नाम थर्सडे की, अपने हर थर्सडे को एक्साइटिंग बनाते हैं. मुझे पूरे हफ्ते इसी दिन का इंतजार रहता है. मुझे भी. पत्रलेखा चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक, लेखिका नम्रता दत्त माझ्यासोबत आहे. आपने तीनों काम बखूबी निभाए हैं, कैसा लग रहा है? मुझे तो बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि ये जो फिल्म है फिक्शन, वो भूपेन हजारिका की सेंटेनरी चल रही है और उसके ऊपर मैंने उसके गाने के ऊपर उसके लिरिक्स को लेकर मैंने स्क्रिप्ट तैयार किया और उसके ऊपर ये फिल्म बनाया. 10 मिनट्स वाला ये शॉर्ट फिल्म है और ये इस टाइम इफ़ी में भी गई थी और नेक्स्ट ये मुंबई. तो बहुत ये मेरा सेकंड फिल्म है, तो मुझे बहुत खुश हो रही हूँ. सबको धन्यवाद कि मिफ वालों ने मेरा फिल्म फिर से चूज़ किया इसके मिफ के लिए. ऐकिवा जग खूप सुंदर दिसतं याचे दिग्दर्शक श्रेयस मांढरे आत्ता आपल्यासोबत आहेत. नुकतीच आपल्या चित्रपटाची स्क्रीनिंग झाली, काय सांगाल? फिल्म बाबतीत सांगायचं तर असं आहे की मी माझ्या घरातले ज्या अनुभव आहेत सगळे, म्हणजे फिल्मचं नाव आहे वी हर्ड द वर्ल्ड लुक्स ब्युटिफुल, किंवा मराठीमध्ये आहे ऐकिवा जग खूप सुंदर दिसतं. तर फिल्मचं असं आहे की मी माझ्या घरात बघितलेत आईला, बहिणीला, की ते कसं ह्या सगळ्या गोष्टींना खूप इग्नोर करतात, की बाबा खाणं बनवायचं त्यांचंच काम आहे, आमचं काम फक्त बाहेर बसून टी व्ही बघायचं आहे. तर आम्हाला वाटलं की ह्या गोष्टीवर जर फिल्म बनवायची असेल तर चला आपण कुठलं तरी एक दंतकथा किंवा एखादी फोकलोअरसारखं त्याला आपण एक ट्रीटमेंट देऊयात.
सो मग तिथून ते आलं की जो एक आंधळेपणा आहे ह्या सगळ्या गोष्टी बाबतीतचा, की आपण सगळं इग्नोर करतो की ठीक आहे चालू द्या तसं ह्याच्यात. तर मग त्याला आपण एक्झॅजरेट थोडंसं अतिशयोक्ती कशी करता येईल, की समजा एक अख्खं गावच आंधळ असेल तर लोक कशी वागतील तिकडची. आणि मग तिथे कशी एक मुलगी आहे तिची नवीन लग्न झालं आहे, ज्योती जी आहे ती, आणि मग ती कशी रिॲक्ट करते या सगळ्याला, की ती पण मग त्या सगळ्या प्रेशरला, सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींना त्याला मान्य करून ती पण आंधळी होते का नाही होत, त्याच्याबद्दल फिल्म होती. आपल्यासोबत रीमा आहे. त्यांची मूळ भाषा निशी आहे, पण त्या मराठी, हिंदी, इंग्लिश उत्तम बोलतात. कैसा लगा मूवी? कसा वाटला चित्रपट? खूब छान, बहुत बहुत अच्छा लगा, बहुत सुंदर फिल्म बना है. एंड आई एम सुपर प्राउड. जो मेरे फ्रेंड है श्रेयस मांद्रे, लाइक माय जूनियर फ्रॉम फिल्म स्कूल. एंड या देख के अच्छा लगा कि अच्छे काम करते हुए लोगों को देख के, अपनों को देख के, तो बहुत अच्छा लगा. एंड या इट्स वेरी रूटेड, कल्चरली भी बहुत रूटेड है. तो समय के साथ लोग अपने कल्चर से भी दूर हो जाते हैं, बट ही इज़ वेरी रूटेड, लाइक हिज वर्क्स, लाइक इट्स वेरी रूटेड टू हिज कल्चर. और पेट्रियार्की को इतना इंटरेस्टिंग वे में दिखाया है. एंड या इट्स वेरी इंस्पायरिंग. सो मुझे बहुत अच्छा लगा पर्सनली, बिकॉज आई एम ए फेमिनिस्ट, और ऐसे फिल्में मुझे बहुत अच्छे लगते हैं. सो आई लव दैट. समडे मे बी या चित्रपटाचे दिग्दर्शक सुवान अँड सुवी हे आफ्रिकेतून आलेले आहेत. तर आपण त्यांच्या या चित्रपटाविषयी त्यांच्याशी थोडं बोलूया. व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन बिहाइंड दिस स्टोरी? I had this idea for the movie in a dream where two star-crossed lovers could get the chance to meet for one day to live out the entirety of their relationship. And that's where it came from. When we broke up, the music felt like a letter you wrote to me. How could I forget it? Leave with me. What? You must be joking. I'm dead serious. Leave with me when this is over. Let's try again. Harry, I can't. Well, don't you want to change things? Look at us. Don't you want this? I do, Harry, I do. But I have a life I built over 10 years, a home. And people don't just up and leave all that after one encounter. Okay, but what's stopping you? I could give you things that he can't. I can support you, and instead of watching you throw away your dreams and aspirations you have for someone else. Well, sometimes that's what being an adult is. Maybe in some other life, I'd throw caution to the wind and act upon those thoughts that keep me up at night. कोलंबियन चित्रपट निर्माते फेडरिको यांचा मास्टर क्लास आज सकाळी 11:30 ते 1 या दरम्यान झाला. विषय होता द फिलॉसॉफी ऑफ मोंटाज, अनविलिंग द फोल्ड्स. Queued up. Montage, baby. Montage. 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 What is montage? Montage means the assembly of pieces of film, which, moved in rapid succession before the eye, create an idea. How to create your idea. Explore the ways of using montages to create your idea with Carlos Federico Arteaga Arteaga as he explains his philosophy of montages. This is my fourth MIF here, and I've come here in 2020, 22, 24, and now it's 26. And as the years go by, I think there are very good screenings coming, international, domestic, and national, and there's a lot of good screenings. I've enjoyed my 4-5 days here, looking forward to seeing more and more screens, and I wish this MIF doesn't get over by Saturday, Sunday, but thank you for having me over like every year, and thank you so much, and I hope everybody's really looking at all the screenings, because you will not get them in the normal cinemas, and thank you so much.
आपण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बहुविध भाषांमधले चित्रपट अनुभवतो आहोत. लघुपटांबद्दलच्या वेगवेगळ्या स्टोरीज आपण जाणून घेतो आहोत आणि या स्टोरीज आपण पाहत असताना त्या कथा कशा सुचल्या, कथानक कसं घडलं, दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातनं तो लघुपट कसा घडला, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतोच आहोत. पण आता मराठी लघुपट कसे घडत आहेत, मराठी लघुपटांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याकरता आपण आलेले आहोत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरमधल्या पु ल देशपांडे मिनी थिएटरमध्ये. आज आपण डोंगर पाणी, दरवठा अशा लघुपटांबद्दल जाणून घेणार आहोत, त्याच्या दिग्दर्शकांशी, कलाकारांशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे नक्की हा जो आपला टी व्ही रिपोर्ट आहे त्यातनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आजच्या ह्या लघुपटांचा विषय काय आहे, खासियत काय आहे. तेव्हा पाहत राहा नक्की. आई, बायांना किती मस्त मस्त साड्या रंगारंगांच्या, माणसांना काय तेच बोरिंग कपडे. मग हो मुलगी पुढच्या जन्मात. याच जन्मात झालो असतो तर बरं झालं असतो. पुढचा जन्म कोण पाहिलाय? मला पण मुलगीच पाहिजे होती. मी तर दागिने कपडे पण घ्यायला सुरुवात केली होती आणि 9 महिन्यानंतर झाला तू. पण तू काही कमी भासू देत नाही. मुलींपेक्षा कमी नाही तू. पण मुलगी नाही ना. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहे. दिग्दर्शकाचा पदार्पणातील उत्कृष्ट चित्रपट असा त्याला नॅशनल अवॉर्ड आहे, बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ अ डायरेक्टर. एका छोट्या शहरातली घटना आहे. एक किशोरवयीन मुलाचा त्याला कळतं की आपल्या आजूबाजूला जी मुलं आहेत ती क्रिकेटमध्ये रमत आहेत, आपण काही रमत नाही आहोत. आपल्याला मुलांना जी गोष्टी आवडतात त्या काही मला आवडत नाही आहेत. मला मुलींसोबत राहायला आवडतं आणि मला मुलींसारखं नटायला थटायला आवडतं असं त्याला कळायला लागतं. आणि त्याच्या शाळेत एक मोहिनी नावाची नृत्यनाटिका आहे आणि त्याच्यात त्याला मोहिनीचं पात्र करायला मिळालं आहे आणि त्याच्या बाबांचा अर्थातच त्याला विरोध आहे. तर आता तो करू शकेल का अशी ती गोष्ट आहे. आणि त्याच्यात त्याच्या आईची त्याला कशी मदत होते आणि त्याच्यामुळे त्या आईला तिची तीच कशी सापडत जाते अशी ती गोष्ट आहे. एका छोट्या शहरातली गोंदियामध्ये बेस्ड आहे, जिथून मी आहे. डोंगर पाणी ह्या चित्रपटाच्या लघुपटाच्या दिग्दर्शिका संजीवनी कांबळे आपल्याबरोबर आहेत. 2 मैत्रिणींची उलगडणारी ही कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला कशी येते याबद्दल आम्हाला सांगा. ही कहाणीची सुरुवात माझ्या कॉलेजपासून झाली. ही शेवटच्या वर्षी कॉलेजमध्ये असताना मी याची स्क्रिप्ट लिहिली आणि पूर्ण तयार केली. तर त्यावेळेस ज्या भावना मला खूप जवळच्या वाटल्या त्या मी या कहाणी थ्रू व्यक्त केल्यात. होप ती सर्वांपर्यंत पोचेल आणि सर्वांना रिलेट होईल. काय झालं? बॅटरी. बरं झालं. तुला माझी आठवण तरी येईल का? आठवण यायला त्या माणसाला दूर जावं लागतं. मला नाही वाटत मी कधीही तुला दूर करू शकेन.
पाणखोल चित्रपटाचे दिग्दर्शक परागजी आपल्याबरोबर आहेत. या चित्रपटाच्या कथेबद्दल काय सांगाल? सो ऑलमोस्ट एक 4 वर्ष झाली आम्ही ही शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली. सो या कथेबद्दल ही कथा एका बाईची आहे आणि तिच्या फॅमिलीची आहे, म्हणजे ज्यांचा एक मुलगा गेला आहे आणि ही अख्खी कथा कोकणच्या भोवती फिरते. त्या कोकणात बरेचसे जे आपण बऱ्याचदा कोकण हे नेचर पॉईंट ऑफ व्ह्यूने फार बघतो, पण ग्रीफ पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण बघतो तेव्हा अजून एक वेगळा इंटरेस्टिंग मुद्दा मिळतो. आणि ही ॲक्च्युली ग्रीफची स्टोरी आहे, ज्यातनं ती कशी सावरते आणि ते दुःखावरती कशी मात करते. चिन्याक ना मधलंय आवडायचो, चिन्याक आवडायचो म्हणान रमाक पण आवडता. पळतास की त्या थांबलास तर दाखवशील गंमत. या आमका गुरुजींनी शिकवल्यानी. वादळाचा जोर जास्त असलो ना की होळी पण डगमगता रे. चांदण्याचो चाफो दरवळलो गे माये परमाळ चंदनाचो घम घमता गे माये. या लघुपटातनं एक सकारात्मकता आपल्या समाजामध्ये कशी येईल हे आपण दाखवू पाहत आहात. हा संपूर्ण लघुपट करत असतानाचा एखादा अविस्मरणीय प्रसंग सांगाल का आमच्या प्रेक्षकांना? नक्कीच. सो खरं तर खूप चॅलेंजिंग होतं शूट करणं. आणि यात वाईज जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा ते जे आयलँड होतं ते अख्खं पाण्याने कवर्ड होतं आणि त्या पाण्यामध्ये बरेचसे म्हणजे साऊंड्स घेताना किंवा त्या मुलाचं बुडल्यानंतर त्या आईचा एक रेस्क्यू सिक्वेन्स होता ते शूट करत असताना. सो खूप डिफिकल्ट टास्क होता त्या अख्ख्या आयलँडवरती राहणं. पण एंटायर टीम जी होती ती एका आयलँडवरतीच आम्ही राहून ते शूट करत होतो. आणि खरं तर ते ठिकाण फार माझ्या जवळीचं आहे. मे बी बऱ्याचदा कोकणात जेव्हा गेलो होते तेव्हा तिथे राहिलो आहे आणि कधी ना कधी असं वाटायचं की इथे काहीतरी शूट करता येईल. सो ऑब्वियसली एक पॉझिटिव्ह होप क्रिएट करते फिल्म. चित्रपट लघुपट तयार करत असताना ते प्रेक्षकांनी बघावे अशी अपेक्षा असते. सलग 2 ते 3 दिवस येऊन जे प्रेक्षक हे लघुपट पाहतायत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, काय सांगाल, हा अनुभव काय होता? खूपच अविस्मरणीय असा अनुभव होता. याच्यात बऱ्याच शॉर्ट फिल्म, त्यांची कथा, पटकथा, त्याचे अभिनय, दिग्दर्शक सर्व काही हृदयाला स्पर्शून असे गेले होते. मी स्वतःहून नाटकात आणि सिनेमात काम करतो त्यामुळे मला हे शॉर्ट फिल्म सगळ्या बघता आल्या. पण एक दिवस मला ते मिस झालं त्यामुळे बाकी शॉर्ट फिल्म खूप म्हणजे अत्यंत इतक्या सुंदर होत्या की सतत शब्दात वर्णन करणं जरा मला तरी कठीणच जाते. आमच्यासारख्या प्रेक्षकांना अतिशय सुंदर दर्जाचे चित्रपट पाहण्याचं हे मिळालं. त्याच्यासाठी मी सर्व मेंबरचे आणि सभासदांचे आणि ज्या कर्मचाऱ्यांचे मी धन्यवाद म्हणते. चित्रपट लघुपट कोणाकरता करायचे तर प्रेक्षकांकरता. आणि हे ज्यावेळेला प्रेक्षकांच्या तोंडून ऐकायला मिळतं की चित्रपट लघुपट आवडलेत तर ती प्रत्यक्ष प्रतिक्रिया मीनाताई आपल्याला सांगणार आहेत. काय सांगा? मला हा महोत्सव खूप आवडला लघुपट. आणि कारण हे लघुपट आणि माहितीपट सहसा कुठे पाहायला मिळाले नाहीत मला आतापर्यंत. म्हणून मी दादासाहेब फळके चित्रनगरी रसास्वाद मंडळाचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे आम्ही पाहू शकतो. मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या मराठी लघुपटांचं स्क्रीनिंग आपण पाहत होतो रवींद्र नाट्यमंदिरच्या पु ल देशपांडे ह्या लघुनाट्यगृहामध्ये. आज आपण डोंगरपाणी, दारवठा अशा 2 वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट इथे पाहिले. अजूनही काही चित्रपटांबद्दल आपण रसास्वाद घेतला, अनुभव घेतला. आता उद्या आपली भेट होणार आहे पुन्हा एकदा आगळे वेगळे विषय घेऊन येणाऱ्या मुक्ता, वाघ अशा लघुपटांबद्दल जाणून घेण्याकरता. तेव्हा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या रोजच्या अपडेट्स करता नक्की पाहत राहा दूरदर्शन सह्याद्रीचा हा डेली रिपोर्ट.